नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर 2-3 दिवस झाले बघा माझा व्हिडिओच नाही आला, टाकलाच नाही. आणि ही नवीन गाय जी आहे ना, ही गाय परत आजारी पडली होती. म्हणजे खाण्यात तिच्या जास्त खाल्लं आणि परत आजारी पडली. मग परत एक दिवस तर माझा ह्याच्यातच गेला, तिला बघण्यातच. आणि मग व्हिडिओच नाही टाकणं झालं. तर म्हणलं चला आज ना माझं थोडंसं लवकर आवरलं आहे, तर म्हणलं व्हिडिओ काढावा आणि टाकावा. तर आपल्याला बघा कुठलाही व्यवसाय करू द्या, कुठलाही व्यवसाय करताना ना आपल्याला ट्रोल केलं जातं. तर आज आवर्जून व्हिडिओ का काढायला लागली, तर म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण आपण सांगूया. गाय वाढवण्याचा विचार आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलं ना, मी आणखीन 2 गाय वाढवायची. तर मला असं सांगण्यात आलं की आपल्या म्हणजे वैरणीचं कमतरता असल्यामुळं वैरणीचं पण रेट वाढले. तर दुधाचं रेट वाढलं म्हणलं वैरणीचं वाढणार, साहजिकच आहे. पण की गायींचं गोटं विकायला निघल्यात आणि तुम्हीच गाय आणायला लागला आहे. परत दुसरी गोष्ट अशी की कशाला गाय वाढवता, हाय एवढ्यात सांभाळणं होतंय का, ती अगोदर बघा. असं बोलल्यानंतर आपलं खच्चीकरण होतं आणि आपल्याला मग वाटतं आपण काहीतरी चुकीचा निर्णय घेतोय काय की. तर खूप विचार केला बरं का मी ह्या गोष्टीवर, मला असं बोलल्यानंतर. आणि मग म्हणलं चला आज ह्याच्यावरती ना आपण एक व्हिडिओच बनवूया. तर प्लीज मला नक्कीच सांगा की माझा निर्णय गाय वाढवायचा चुकीचा आहे का बरोबर आहे ती. नंतर ना मग मी आणखीन काय सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की मी ना ही करणार आहे, मुरघास करणार आहे. तर मुरघास करणार आहे म्हणलं तर काय उत्तर आलं मला त्या मुरघासाचं की पैसे आहेत का तुमच्याकडे एवढं. मला तर एवढं हसायला आलं ना. आता बघा आपण पैसे आहेत का एवढं म्हणायचं तर किती चुकीचं काम आहे. कारण का तर पैसे असल्याशिवाय किंवा आपल्याला पुन्हा पेमेंट येणं असल्याशिवाय तर आपण मुरघास करणार नाही ना. आणि काय बोलावं तीच मला काय समजं नाही की असं बोलणं खरंच चुकीचं आहे. आणि माझं निवेदन काय की उन्हाळ्यात वैरण जर कमी पडली तर मग आपल्याला कमी पडू नये म्हणून मुरघास अर्धा एकराचा करून ठेवायचा आणि नंतर परत घरची अर्धा एकर आली त्याचा पण करून ठेवायचा, असं माझं नियोजन चालू होतं. तर आता समोर जी वैरण चालू आहे ना आणायची, त्याचं पैसे तुमच्याकडे द्यायला आहेत का असं बोलते ती. काय सांगायचं. तर मी माझ्या आहोंना पण सांगितलं बरं का, मला असं म्हणलेलं म्हणजे यूट्यूब फॅमिलीतलं कोण नाही म्हणलं. तुम्ही म्हणसाल कोण म्हणलं का ताई तुम्हाला कमेंट आली, कमेंट नाही आली तर आपल्यातलीच लोक म्हणली. कारण का मी गाय नवीन ही आणली ना, मी व्हिडिओ बनवला यूट्यूब फॅमिलीला खरंच सांगितलं. आणि आपली यूट्यूब फॅमिली जी आहे ना ती आपल्याला खरंच मनापासून सपोर्ट करते. पण आपलीच लोक आहे ती आणि आपलीच लोक आपलं खच्चीकरण करते, ती आपला पाय ओढण्याचा प्रयत्न करते ती. तर मी खरंच खूप विचार केला एक दिवस, एवढं म्हणजे टेन्शन पण आलं मला. आणि विचार केला आणि विचार करून परत निर्णय घेतला की असते पाय ओढणारी तर असते ती, तर आपण खचायचं नाही आणि जिद्दीने उभं राहायचं आणि आणखीन गाय वाढवण्याचा प्रयत्न करायचा आणि आपला व्यवसाय पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा, प्रगती करायची कुठंतरी. असं थांबायचं नाही किंवा कष्ट करायला लाजायचं नाही किंवा कष्टाला कमी पडायचं नाही, असं मी तर ठरवलं आहे. आणि मला खरंच म्हणजे टेन्शन पण आलं आणि परत त्या गोष्टीवर विचार केला ना आणि थोडंसं आपला जी ही मला जे असं बोलण्यात आलं ना आपल्याच लोकांनी, ती जर आपण त्या विषयावर मी मिस्टरांसोबत ह्या विषयावर चर्चा केली की मला असं म्हणलं तसं म्हणले असं विषय सांगितले. मिस्टर म्हणले तू अजिबात खचू नको आणि बास, एवढंच बास बरं का. मिस्टरांचा जर सपोर्ट असला ना तर कुणाच्या सपोर्टची गरजच नाही आपल्याला. कारण का आपल्या माणसाने आपल्याला सपोर्ट केला ना, कोणी काय बी म्हणू द्या, आपण भ्यायचंच नाही, असं माझं तर म्हणणं. तर म्हणलं चला वेळ आहे भरपूर, आज लवकर आवरले ती कामं. तर आपण बनवूया एक गायींच्याच गोट्यात व्हिडिओ आणि सांगूया आपलं यूट्यूब फॅमिलीला पण असं बोललेलं. तर
म्हणजे आवडलं ना. मी एक व्हिडिओ दाखवला की बघा माझा व्हिडिओ, मी असा व्हिडिओ काढला तर एवढं हसलं की तुला बोलायला कसं काय जमते, चांगलं बोलती की, आणि खरंच खूप हसलं. आणि म्हणलं आतापर्यंत मी नव्हतं दाखवलं, पण म्हणलं बघत जावं. आणि तुमच्या मोबाईलमध्ये मी म्हणलंय ना, मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले की मी त्यांच्या मोबाईलमधनं अजून सबस्क्राईबसुद्धा केलेलं नाही. आणि मी असं स्टेटस ठेवा किंवा असं स्टोरीलाच ठेवा, इंस्टाला मी व्हिडिओ टाकत नाही, फक्त यूट्यूब म्हणजे यूट्यूबच. आणि अक्षरशः व्हॉट्सअपला सुद्धा मी कधी व्हिडिओ टाकत नाही किंवा स्टेटसला ठेवत नाही. काय गरज, आपली यूट्यूब फॅमिली आपल्याला भरपूर सपोर्ट करायला आहे. तर काय होतं मग व्हॉट्सअपला टाकल्यावर किंवा स्टेटस ठेवल्यावर आपलीच लोक असते ती. व्हॉट्सअपला काय अशी म्हणजे पाय ओढणारी नसते ती, पाय ओढणारीच असते ती, म्हणून मी नाही ठेवत. तर कसा वाटला माझा विषय पण खरंच मला नक्कीच कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. आणि मला सपोर्ट तर माझ्या यूट्यूब फॅमिलीचा खरंच आहे आणि मनापासून आहे बरं का. तर हे गाय ना अशी वैरण सांगती आणि थोडी कमी पण खाती. दाखवले डॉक्टरला, डॉक्टर म्हणले काहीच अडचण नाही, ती येल्यामुळं आणि तिला त्रास पण झाला ना येताना, म्हणून ती तशी करते. तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, एक 4-8 दिवस जाऊ द्या, होईल व्यवस्थित. तर मग आज ना वैरण पण आणली आणि दाखवते तुम्हाला, वैरण पण आणलेली. मग वैरणीला गेलं ना असं खरंच खूप त्रास होतो, वैरण एवढी आणायची म्हणल्यावर कंटाळा येतो. तर मग आता म्हणलं काम पण आवरले ती आणि आपलं लवकर पण झाले, तर चला एक व्हिडिओ घेऊया आणि दाखवूया. तर ह्यांचं ना वैरण पेंड बारली असं सगळंच खाऊन झालंय आणि धारासाठी आता फक्त धारच राहिले ते आपल्या काढायच्या. तर करते आता धाराला सुरुवात, धारा काढायच्या. लगेच दिवस मावळतो आता वाटतंय, असं फ्रेश वातावरण की आणखीन टायमिंग आहे पण लगेच टायमिंग जाते, त्यामुळं थांबून तर चालतच नाही. पण म्हणलं आज डायरेक्ट गोट्यातच जाऊन गायींच्या व्हिडिओ बनवा. माझं तर दररोज तर गोट्यातच असते तर गायींच्या, पण मला नाही करमत गायींच्या गोट्यात व्हिडिओ बनवल्याशिवाय. तुम्ही म्हणता रोज रोज काय गायींचा व्हिडिओ, पण मला तर माझ्या व्यवसायाची आवड आहे खूप, म्हणून मी गायींच्या गोट्यातच व्हिडिओ बनवते. आणि मला खरंच खूप खूप आवडतं बरं का व्हिडिओ बनवायला गायींच्या गोट्यात. तर तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच कसा वाटला ते पण सांगा. आणि चला बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आनंद आहे ना हा. कोंबडी 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 नाही लय नाही त्या, लय नाही त्या, 2-4च आहेत त्या. लय असल्या दिल्या असत्या, परतच्या वेळेस देते. परतच्या वेळेस देते, आता लय नाही त्याच.
4-5च आहे त्या. लय झाल्या का नाही मग देते कोंबडा देते. ओवाळणी बर.